काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर आता आपल्या सोबत आहेत। धंगेकरजी, संजीव ठाकूर तत्कालीन ससूनचे डेन यांच्या अडचणी आता वाढताना दिसतात। तुम्ही सातत्याने मागणी करत होता की संजीव ठाकूर यांच्यावरती कारवाई करण्यात यावी आणि याच कारवाई संदर्भात आता परवानगी मागितली गेलेली आहे। काय वाटतं की काय नेमकी कारवाई होऊ शकते या पुढच्या काळामध्ये? गेल्या 3 महिन्यापासून हा तपास चालू आहे। तपासाला ज्या पद्धतीने गती पाहिजे त्या पद्धतीने गती मिळली नाही, पण शेवट आज संजय ठाकूरला दोषारोप पत्र ठेवलेलं आहे, शासनाला परवानगी मागितलेली आहे। पण माझ्या माहितीप्रमाणे नुसतंच संजय ठाकूर हा विषय संपणार नाही। ललित पाटील सारखे अनेक गुन्हेगार या पुणे शहरामध्ये महाराष्ट्रामध्ये अंमली पदार्थाचे व्यवसाय करतात, हे सातत्याने मी बोलतोय। आणि जर संजय ठाकूरांना आणि त्याच्या पुढची अजून काही लोक आहेत, संजय ठाकूरला कोणी फोन केले, कोणी ललित पाटीलसाठी शिफारस केली, याचाही तपास होणं योग्य आहे। आणि हा तपास होण्यासाठी दोषारोप पत्र उशीर झाला, पण त्याला अटक करतील असं वाटतंय। अटक केल्यानंतर त्याच्या मोबाईलमध्ये जे जे नंबर होते त्याची व्हेरिफिकेशन होऊन ज्या मंत्र्यांच्या पेने फोन केले त्या मंत्र्यांची नावं निष्पन्न होतील आणि थोड्या दिवसातच याचा सोक्षमोक्ष होईल। ललित पाटीलला अटक केली म्हणून हा विषय संपला नाही आणि संजय ठाकूरांना अटक केली हा विषय संपला नाही। कारण ही थोड्या काळामध्ये जास्त पैसे मिळणार आणि तरुणांना ह्याच्यामध्ये अडकवण्याचं काम ही काही लोक करतात, ह्याला आळा घातला पाहिजे। हे नुसतंच एका ससूनपुरतं नाही आणि एका नाशिकपुरतं नाही। आज पुणे शहरामध्ये झोपडपट्ट्या असतील, पब असतील, हुक्का पार्लर असतील, सर्रासपणे ह्या ठिकाणी अंमली पदार्थ मिळतात आणि तरुणाई वाया घालवण्याचं काम हे सरकार करतं आहे। गृहमंत्र्यांना माझी विनंती की आपण ह्याच्यामध्ये कडक कारवाई केली पाहिजे। आमची तरुणाई आज ज्या पद्धतीनं अंमली पदार्थामध्ये जाते ही दुःखाची गोष्ट आहे, हे काय भूषणाव नाही आहे। आणि हा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकर विचाराच्या राज्यात चांगल्या पद्धतीची तरुणाई उभी राहिली पाहिजे। त्यांनी वर्षानुवर्ष ही तरुणाई उभी करण्याचं काम केलं, ते तरुणाईला ह्या सरकारमुळं, ह्या पोलिसांमुळं ह्यांनी दक्ष जर राहिले नाही तर ह्याच्यामध्ये अंमली पदार्थ विकण्याची लोक थांबणार नाहीत। तर संजय ठाकूरला याच्यामध्ये अटक झालीच पाहिजे ही मागणी आम्ही सातत्याने करतोय। 2 दिवसापूर्वीच कमिशनर ऑफिसला मी त्याचं पत्र दिलं आहे। आज दोषारोप आरोप ठेवला आहे, पण त्याला अटक केली पाहिजे, त्याला अटक केली पाहिजे असं तुम्ही मागणी करतायत। अटक केल्यानंतर मंत्र्यांची नावं पुढे येऊ शकतात जे तुम्ही म्हणतायत काय? बघा, मी टप्प्याटप्प्याने सगळ्यांची नावं घेतली आणि टप्प्याटप्प्याने सगळ्यांना अटक करण्यात आली। आज संजय ठाकूरला अटक केली की दुसऱ्या दिवशी मी त्या मंत्र्यांच्या पेनची नावं लगेच तुमच्या पुढे सांग। कुठल्या मंत्र्यांची नावं पुढे येऊ शकतात असं वाटतं? याच्यामध्ये अनेक मंत्र्यांच्या पेने त्याला फोन केलेत ललित पाटील संदर्भात। फक्त संजय ठाकूरला अटक करू द्या, मी लगेच नाव सांग। नावं थेट घ्या नाही नावं तुम्ही, कारण तुम्ही नावं घेत नाहीयेत। कोण मंत्र्यांची नावं कोण आहेत आणि त्या पीएनची नावं काय आहेत? संजय ठाकूरांचे जे कॉल एकदा चेक केले की तुम्हाला आम्हाला सगळी नावं कळतील, पण संजय ठाकूरला अटक ज्या दिवशी करतील त्या दिवशी लगेच मी दुसऱ्या दिवशी नाव सांगेन। तुमच्याकडे ती नावं आहेत? फक्त संजय ठाकूर, तो तपास भरकटला जाईल आणि त्याच्यामुळे संजय ठाकूरला ते अटक करणार नाहीत। तर संजय ठाकूरला अटक केली तर मग पुढचे मी बरोबर तुम्हाला त्याची नावं सांगतो। दुसरा मुद्दा, तुम्ही काल दिल्लीत होतात आणि लोकसभेसाठी तुमचंही नाव चर्चेत आहे। जी 20 नावांची यादी काँग्रेसकडून देण्यात आलेली आहे त्यामध्ये तुम्ही सुद्धा आहात। काय नेमकी चर्चा झालेली आहे आणि काही पक्षांकडून तुम्हाला काही विचारणा झालेली आहे? काल महाराष्ट्रामधले सगळे समन्वयक यांची बैठक होती। ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार येईल किंवा आघाडीचा उमेदवार येईल त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले, पण असं त्यामध्ये चर्चा झाली। ज्या ठिकाणी काँग्रेसची विचारधारा काही मागच्या काळामध्ये काँग्रेसला पिछाड झाली ती भरून काढण्यासाठी ती बैठक होती। या बैठकीमध्ये जे निवडणूक यंत्रणा जी आहे ती सक्षम केली पाहिजे, नागरिकांचे प्रश्न सोडवले पाहिजे। आज सातारा शहर मला दिले, त्या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांची ज्या काय अडचणी असतील, मग शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, बेरोजगारीचे प्रश्न असतील आणि ज्या पद्धतीनं हुकुमशाहीचं राजकारण चाललं ह्याला आळा घालण्यासाठी रस्त्यावरून काम केलं पण अशी त्यामध्ये चर्चा झाली। पुणे शहरामध्ये मागच्या 2 दिवसापूर्वी उमेदवारी अर्ज मागवले होते, त्याच्यामध्ये मी इच्छा व्यक्त केली। लोकशाहीमध्ये सर्वांना इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे। मी गेली 30 वर्ष पुणे शहरामध्ये काम करतोय, सर्वसामान्यांची नाळ माझ्याबरोबर जोडली गेलेली। आज 8 वर्ष झालं मेट्रोचा उद्घाटन होऊन तरी मेट्रो पूर्ण झाली नाही। मागच्या 2 दिवसापूर्वी पुणे शहरामध्ये एका तरुणाचा मेट्रोमुळे अपघाती मृत्यू झाला। ह्याची पूर्णची जबाबदारी भारतीय जनता पार्टीची
पुणे शहराच्या पाठीमागून नागपूरमधली मेट्रो चालू झाली, पण अजूनही पुणे शहराची मेट्रो रस्त्यावर धूळ खात पडलेली आहे. आणि पुणे शहरामध्ये असणाऱ्या पायाभूत सुविधा आणि आज पुणे शहरामध्ये असणारी गुन्हेगारी ही मुक्त केली पाहिजे. आज रोज दिवसाढवळ्या आज जे खून पाडत आहेत, जे कोयता गँग रस्त्यावर येते, आज सर्वसामान्यांना जीवन असह्य झाले. याची पूर्णपणे जबाबदारी भारतीय जनता पार्टीचे. 1 खासदार, 6 आमदार, 100 नगरसेवक देऊन सुद्धा आज पुण्याची परिस्थिती काही चांगली नाही आहे. त्याला उत्तर येणाऱ्या काळामध्ये जनता देईल. तुम्ही निवडणूक लढवणार आहात का? तुम्हाला पक्षाने संधी दिली, तुम्ही निवडणुकीला सामोरं जाणार? पक्षाने संधी दिली तर मी निवडणूक लढवणार आणि पुणेकर मला निवडून देणार. तर स्वतः ते लोकसभेसाठी इच्छुक आहेत आणि ललित पाटील प्रकरणामध्ये आणखीन काही नावं समोर येण्याची शक्यता आहे असंही रवींद्र धंगेकर यांचं म्हणणं आहे. कॅमेरामन सुशांत राऊत सह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.